पिंजरा पिंजरा रे आईला त्या सुपीची लायकी तरी का आमच्या सुनबाईच्या अंगावर धावून गेली. कशाला गेली होती तिथे कडमडायला. आत्ताच्या आत्ता फोन करतो आणि तिचे हातपाय तोडायला लावतो. आव आव असं काय बी करू नका. पोराचं लगीन काढले ना तुम्ही, मग उगीच असला फंदात नका पडू. तुम्ही ना आम्हाला शेपट घालायला शिकवा. काय सोनं लागलाय का त्या सुपीला. त्या परवाच्या दिवशी आमची चिरंजीव घरी गेली होती आणि त्या आधी कधी तरी ती इरदाता करत ती घरी आली होती. काय भानगड काय. आम्ही काय मागता घातला का तिला पोसायचा. या दाखलं कशी वाटली पोरगी. ठीक. तुम्ही कशी वाटलं तिला. ते मी कसं सांगणार ना. अरे काय दाखलं. अरे तात्यासाहेब देशमुखांच्या अवलाद आहे तुम्ही. गिळगिळीत भेंडीची भाजी खाल्ल्यावर काय बोलताय तुम्ही. अरे एवढं देखणं सुंदर तुम्ही रुबाबदार तुमचं व्यक्तिमत्व तिला न आवडायला काय झालं. हो गजी शेठ तुम्ही तिच्याशी नीट वागले ना. हो तात्या मी ठीक वागलो. बरं मी आता फ्रेश होऊन येतो. अंबा सोनबाई ती सुपी तुम्हाला कशाला भेटायला आली होती. कशाला भेटायला आली होती. अरे आनंदी वहिनी नाही पण तू तरी फोन कर ना रे. आनंदी वहिनींना पण माझी परवा नाहीये. आज रात्रीपर्यंत जर का कुणाचाच फोन नाही आला ना तर मलाच काहीतरी पावलं उचलावी लागणार आहे. मग तात्यांना काय वाटेल किंवा घरच्याचं काय होईल याचा विचार मी नाही करणार. तात्यासाहेब देशमुखांच्या सुनेशी असं वागायची हिंमत कशी झाली तिची. व नारकर या ताबडतोब त्या बाप लेकीच्या मुसक्या बांधा आणि फटफटत घेऊन या इकडं. जा लवकर पळा. ओ नाही नाही तुम्ही थांबा. पिंजरा